सरदारांनी जर मुघल सैन्याला मदत केली नसती तर आपले छत्रपती संभाजी महाराज कधीही त्या मुघलांच्या हाती सापडले नसते. आपलीच माणसे गद्दार होती म्हणून संभाजी महाराजांना 40 दिवस अतोनात हाल सहन करावे लागले, तरीही ते त्या मुघल सैन्यापुढे वाकले नाहीत. छत्रपती संभाजी महाराज पन्हाळा गडावरती आले होते. हाच पन्हाळा ज्याच्याशी राजांच्या आठवणी जोडल्या गेल्या होत्या. इथेच आबासाहेबांची म्हणजेच छत्रपती शिवरायांची आणि शंभूराजांची शेवटची भेट झाली होती. शिवपिंडीचे दर्शन करून जिथे बाल शिवाजी राजांच्या मनामध्ये विचारांचा काहूर माजलेला होता. सज्जकोटीच्या किल्ल्यावरून दिसणारा कोल्हापूर आणि ज्योतिबाचा परिसर बघताना संभाजीराजांनी मालोजी बाबा घोरपडे यांना विचारले, कोल्हापुरात मुघलांची हालचाल काय चालू आहे? तेव्हा मालोजी बाबा शंभूराजांना सांगू लागले, विजापूर पडल्यावर गोवंडकोंड्याच्या मुकद्दर खानाचा किताब देऊन नामजदार केलाय बादशहाने. तो आपल्या पन्हाळ्यावरती डोळा ठेवून आहे. कोल्हापुरात असलेल्या मुकद्दर खानाच्या याच स्थळावरती संभाजी महाराजांना कैद करण्याची गुप्त योजना आखली जात होती. पण याची संभाजी महाराजांना जराशीही कल्पना नव्हती. आता हळूहळू दिवस ढळू लागला होता आणि संध्याकाळ होऊ लागली होती. संध्याकाळचा प्रहर सुरू होताच पन्हाळा गडाचे दरवाजे हळूहळू बंद होऊ लागले होते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या झोपड्यांमध्ये आता दिवे पेटू लागले होते. सर्वत्र अंधार पडलेला. पण सुंदर दिसणारे वातावरण पाहून महाराज आता मागे वळू लागले होते. इतक्यात पायऱ्या झपाझप चढत तरुण मावळा वर आला. राजे, आपल्या गडाला वेढा पडला आहे. आपल्याला धावून लागलेला दम थांबवत संकटाची माहिती देत तो मावळा महाराजांना सांगत होता. अचानक राजांच्या मनामध्ये विचारांचा काहूर सुरू झाला. येसूबाई, बाळराजे, सांगोजी, ज्योत्याजी पूर्ण रायगडच राजांच्या डोळ्याभोवती उभा राहिला. अगदी क्षणाचाही विलंब न करता राजे झपाझप उतरून लागले. अगदी काहीच वेळात फौज सिद्ध झाली. त्या फौजेला राजाने रायगडाच्या रोखानं जायला सांगितले. काही निवडक मावळ्यांना सोबत घेऊन शंभूराजे पन्हाळा गडावर रायगडाच्या दिशेला जायला निघाले. पन्हाळ्यापासून 32 शिराळा वाई महाड मार्गावरती औरंग्याच्या फौजा होत्या. संगमेश्वर शिवाय दुसरी कोणतीच वाट नव्हती जी रायगड जवळ करायला होती. संभाजी महाराज, कवी, कलश तसेच इतर निवडक मावळ्यांसोबत संगमेश्वरच्या दिशेने महाराज निघाले. घोडा धावत होता, पण राजांच्या मनामध्ये मात्र विचारांचा काहूर होता. संभाजी राजांच्या सोबतीने चालणाऱ्या कवी, कलशाला आणि मागे धावणाऱ्या मावळ्यांना ही कल्पना नव्हती. रात्रभर कोल्हापूरच्या तळ्यावर असणाऱ्या मुकद्दर खानाला छत्रपती कुठे आहेत, त्याच्यासोबत किती मावळे आहेत, याची सर्वच खडानखडा माहिती अगोदरच मिळालेली होती. आपल्या निवडक मावळ्यांसोबत संभाजी महाराज संगमेश्वरला येऊन पोहोचले. संगमेश्वरला त्यांनी सर देसाईंच्या वाड्यामध्ये मुक्काम केला. संभाजी महाराज संगमेश्वरमध्ये आहेत आणि त्यांच्यासोबत अगदीच निवडक मावळे आहेत. ते रायगडावर पोहोचण्याआधीच त्यांना कैद करण्याची ही आता चांगलीच संधी आहे. ही माहिती मिळताच मुकद्दर खानाने लगेचच संगमेश्वरच्या दिशेने धावायला सुरुवात केली. तोपर्यंत पन्हाळा गडावरती मालोजी बाबा घोरपडे यांच्या कानावर ही बातमी पडली. 5,000ची फौज घेऊन मुकद्दर खान आणि त्याचा मुलगा शंभूराजांना कैद करण्यासाठी संगमेश्वरच्या दिशेने जात आहे. ही बातमी ऐकताच मालोजी बाबांच्या पायाखालची जणू जमीनच सरकली. त्यांच्या काळजात धस झालं.
काहीही झालं तरी आपल्या राजाला वाचवायलाच हवं. म्हणून मालोजी बाबा आपला मुलगा संताजी घोरपडे आणि बहिर्जी घोरपडे यांना घेऊन शक्य तितक्या मावळ्यांसह संगमेश्वरच्या दिशेने लगेचच आडवाटेने जायला निघाले. मुकद्दर खानाची फौज संगमेश्वरला पोहोचण्याच्या अगोदरच मालोजी बाबा घोरपडे संगमेश्वरमध्ये येऊन दाखल झाले होते. बेफाम घोड्यांना पळवत मुकद्दर खान आणि त्याचा मुलगा संगमेश्वरच्या वेशीमध्ये घुसले. आपल्या शंभूराजांच्या जीवाला धोका आहे ही बातमी घेऊन मालोजी बाबा शंभूराजांच्या दालनात पोहोचले. राजांच्या समोर येऊन ते उभे राहिले. राजे, इथे एक क्षणही आता थांबू नका. हत्यार घ्या आणि बाहेर पडा, असे ते शंभूराजांना सांगू लागले. 5,000 मुघलांची फौज आता संगमेश्वरमध्ये घुसली होती. आपल्या राजांपर्यंत या मुघल सरदारांना काहीही झालं तरी पोहोचू द्यायचं नाही, असं ठरवून मावळे त्या सैन्यावरती तुटून पडले. त्यांनी आपल्या तलवारीने त्या मुघलांच्या फौजांना अडवत करायला सुरुवात केली. आपल्या मराठी स्वराज्यासाठी मालोजी बाबा घोरपडे त्या मुघलांच्या सैन्याशी त्यांच्या सैन्यात घुसून सोनजी संभाजी महाराजांना त्या मुघलांच्या सैन्यापासून वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने लढणाऱ्या मालोजी बाबांनी शंभूराजांना नावाडी नदीच्या दिशेने जाण्यासाठी स्वतः मोलाच्या सैन्याचा निकराने सामना करण्याचे ठरवले. पण दुर्दैवाने त्या मुलकांशी लढता लढता मालोजी बाबा घोरपडे छातीवर झालेल्या असंख्य वारांनी घायल होऊन जमिनीवर कोसळले. संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी मालोजी बाबा घोरपडे यांनी स्वतःच बलिदान दिले. जागोजागी मोगली सैन्याची लढाई सुरू होती. तलवारीच्या खणाखणाट ऐकून येत होते. संभाजी महाराजांनी आपल्या हातातली तलवार सपासपा मोगल सैन्यावरती फिरवली होती. आता संभाजी महाराज आणि कवी कलश नावाडी नदीच्या जवळ आले होते. पण पाठोपाठ ती मुकब्बर खानाची फौज देखील वाऱ्याच्या वेगाने जवळ येत होती. नावाडी नदीच्या काठी पोहोचलेल्या संभाजी महाराजांच्या कानावरती मालोजी बाबा घोरपडे धारातीर्थी पडल्याची बातमी पोहोचली. आता ही बातमी ऐकताच संभाजी महाराजांच्या हातातून तलवार खाली पडली. पाठीमागून आलेल्या एका वारा हुसकवण्यासाठी झटकन राजांनी आपली मान कलती करताना राजांच्या डोळ्यावरचा टोपा उतरला. राजांचा घोडा नदीपात्राच्या दिशेने बेफाम उधळला. पण पात्रात उतरावं तर संपूर्ण नदीकाठ नंग्या तलवारी घेतलेल्या त्या सैन्याने अगोदरच व्यापलेला होता. घोडा फिरवलेल्या संभाजी महाराजांना संताजी आणि बहिर्जी घोरपडे सावलीसारखे आपल्या पाठीमागून येत दिसले. त्यांना पाहताच महाराज ओरडले, इथे थांबू नका, रायगड गाठा. मिळेल ते मावळे गोळा करा आणि रायगडाला वाचवा. निघा, इथे थांबू नका, अगोदर रायगड गाठा. काही झेलावून गेलेल्या संताजी ओरडले, काहीही झालं तरी आपल्या राजाला या दुश्मनांच्या तावडीमध्ये सोडून देणार नाही. इतक्यात शंभूराजे म्हणाले, तुम्हाला माता जगदंबेची आण आहे, हा आमचा हुकूम आहे. येथून निघा, रायगडाकडे वेढा आणि रायगडाला वाचवा. न राहून संताजी महाराजांना मुजरा घालून पुन्हा रायगडाकडे वळले.
बहिर्जीही त्यांच्या पाठोपाठ रायगडाकडे निघाले. इथे परिस्थिती बिकट होती. जागोजागी देह पडले होते. संगमेश्वरच्या बाहेर जाण्याचे मार्ग आता शत्रूकडून रोखले गेले होते. आता एकच पर्याय समोर दिसत होता, तो म्हणजे लढणे आणि लढणे. सर्वत्र तलवारी आवाज घुमत होता. तितक्यात कुठून तरी आलेला एक तीर कवी कलशांच्या दंडावर लागला. त्यामुळे कवी कलश घोड्यावरून खाली कोसळले. ते कोसळताना ओरडले, राजन मैं गिर गया. कलशाने तो शब्द कानी पडताच आपल्यावर होणारे वाच चुकवत राजे कवी कलशांच्या जवळ आले. शंभूराजांनी त्यांना जवळ घेतले. कवी कलश हातामध्ये घुसलेला तो तीर धरीतच कधीच काढून फेकला नव्हता. सर्वत्र रक्त झाले होते, पण मुठीतले हत्यार मात्र त्यांना सोडले नाही. राजांच्या आजूबाजूला आता एवढे मोगल सैन्य झाले होते की त्यातल्या अनेकांना तर आता हत्यार फिरवणंही शक्य नव्हतं. संभाजी महाराजांच्या आजूबाजूला मोगली सैन्याचा पूर्ण वेढाच पडला होता. त्यांच्या जखमी अंगाभोवती आता कित्येकांच्या भाल्यांची टोक आली होती. इतक्यात त्या गर्दीतून मुकद्दर अकबर खानाचा मुलगा पुढे आला. तडपडत्या नजरेने शंभूराजे हे आपल्या तलवारीकडे पाहत होते. इतक्यात त्यांना राजांना म्हटले, तलवार रख दो. पण राजाने क्षणभरही हालचाल केली नाही. रख दो तलवार असं म्हणत तो मुकद्दर खानाचा मुलगा राजाचे केस हातात पकडून गदागद हलवू लागला. त्यावेळी राजांनी आपली जवळीक नजर त्या खानावरती टाकली. ती नजर पाहून शंभूराजांच्या हातातली तलवार कधीही आपल्या मानेचा खात्मा करेल ही त्याला भीती वाटली. तो 2 पावलं मागे सरकला. त्याने फौजेला सांगितलं, पहिले कैद करो, फिर हत्यार ले लो. आणि त्यानंतर लांबूनच दोरखंड फेकून मारले गेले. राजांना दोरखंड कैदेत केले गेले. राजांच्या हातातली तलवार हिसकावून घेतली गेली. मावळे आपल्या राजांना वाचवण्यासाठी लढता कोसळले होते. कवी कलश आणि संभाजीराजे मोगलांच्या कैदेत सापडले होते. जय शिवराय.